साक्री जिल्हा धुळे येथील ज्ञानशक्ती क्लासेसच्या संचालिका सौ स्नेहा ठाकरे सोनवणे यांना बेस्ट कोचिंग क्लासेस टीचर्सचा अवॉर्ड मिळाला। हा अवॉर्ड नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेतर्फे प्रदान करण्यात आलाय। दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त साक्री जिल्हा धुळे येथील शिक्षिका सौ स्नेहा ठाकरे सोनवणे यांना द बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड मिळालाय। नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना यांच्यातर्फे सौ स्नेहा ठाकरे सोनवणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना यांनी यावर्षी शिक्षक दिनाचं औचित्य साधून राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचं आयोजन केलं होतं। राज्यात सर्वच शहरात आणि ग्रामीण भागात काही शिक्षक आणि शिक्षिका या अतिशय छान अध्ययनाचं काम करतात। त्यातीलच दखल घेत साक्री जिल्हा धुळे येथील शिक्षिका सौ स्नेहा ठाकरे सोनवणे यांना द बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलाय। त्यानिमित्ताने स्टार 24 फास्ट न्यूजच्या स्टुडिओमध्ये आज त्यांच्याशी गप्पा मारलाय। जाणून घेऊया आपण या पुरस्काराबद्दल सौ स्नेहा ठाकरे सोनवणे यांचं मत। नमस्कार, मी सुरेश चव्हाण। स्टार 24 फास्ट न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना गणेश उत्सवाच्या खूप शुभेच्छा। स्टार 24 फास्ट न्यूज मध्ये आज आपल्यासोबत एक शिक्षिका आहेत ज्यांना आज नुकताच नाशिक जिल्हा कोचिंग संघटना संचालक संघटनेतर्फे एक बेस्ट कोचिंग शिक्षक अवॉर्ड मिळालेला आहे। राज्यस्तरीय पुरस्कार आहे आणि त्या निमित्ताने जर बघितलं तर आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेले आहेत। त्यांच्याकडनं आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत। एक तर पुरस्कार मिळालेला आहे, त्यानंतर त्यांचं ज्ञानशक्ती क्लासेस आणि विशेष म्हणजे त्या साक्री जिल्हा धुळे या ठिकाणाहून आलेलं आहे आणि तिथे त्यांचं जर बघितलं हे सगळं क्लासेसचं प्रस्ताव आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। नमस्कार। प्रथम मी तुम्हाला तुमचं अभिनंदन करेल की तुम्हाला राज्यस्तरीय बेस्ट कोचिंग शिक्षकाचा एक अवॉर्ड मिळाला। 2 मिनिटं मी ट्रॉफी मध्ये ठेवलं। नाही ती नंतर लावतो मी। नंतर नाही लावता येणार, एडिटिंगला ठेवू ना तिथे मध्ये। आम्ही छान वाटेल, बरं वाटेल। हां ओरिजिनल। नमस्कार, मी सुरेश चव्हाण। स्टार 24 फास्ट न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम स्टार 24 फास्ट न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आज जर बघितलं तर आपल्या स्टुडिओमध्ये एक शिक्षिका आलेली आहे, सौ स्नेहल ठाकरे सोनवणे। स्नेहा ना? स्नेहा काय बघ टेक बोला, कंटिन्यू कर। टेक। सौ स्नेहा ठाकरे सोनवणे ह्या जर बघितलं तर प्रॉपर साक्री जिल्हा धुळे तालुका टेक। स्नेहापासून घेतो मी। सौ स्नेहा ठाकरे सोनवणे हे शिक्षक आपल्या बरोबर आहेत आणि विशेष म्हणजे ह्या साक्री जिल्हा धुळे या ठिकाणून आलेले आहेत। त्यांचा ज्ञानशक्ती क्लासेस हा व्यवसाय असून त्यांना आज नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनातर्फे बेस्ट टीचिंग क्लासेस शिक्षिका अवॉर्ड हा त्यांना मिळालेला आहे आणि तोही राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे। तर त्या संदर्भाने आपण त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि या कार्यक्रमामध्ये स्वागत। थँक्यू सर। काय सांगाल, आज जर बघितलं तर तुम्हाला हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, कसं वाटतं? नमस्कार। सर्वप्रथम गणपती बाप्पांच्या आगमनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज विशेष म्हणजे गणपती बाप्पा हे बुद्धीचे दाता आहे, बुद्धीचे दैवत आहे आणि या 10 दिवसांमध्ये हा पुरस्कार मिळाला आहे। सो मी स्वतःला भाग्यवान समजते की या पिरियडमध्ये मला हा पुरस्कार मिळाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे की आजवर केलेल्या कष्टाचं एक कुठेतरी फळ नाही म्हणणार, बट पाठीवरती कुणी हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं म्हणण्यासारखं त्यावेळेला जी फिलिंग आहे तशी फिलिंग येते आहे। कारण की पुरस्कार हा फक्त एक पुश करण्यासाठी असतं आपल्याला, बट ॲक्च्युली आपलं काम हे अविरतपणे चालूच असतं आणि पुरस्कार आज जो पुरस्कार मिळाला आहे हा सर्वात महत्त्वाचं
टेक दी बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड 2022. खूप आनंद होतोय मला. आज हा राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे, कसं वाटतंय, काय सांगा? नमस्कार, मी सौ स्नेहा ठाकरे सोनवणे, साक्री, तालुका साक्री, जिल्हा धुळे. ॲक्च्युली आज मला खूप आनंद होतोय कारण की गणपती बाप्पांच्या या पिरियडमध्ये मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल मी खरंच खूप खूप धन्यवाद देते PCCDA की त्यांनी आमची आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड 2022 आम्हाला दिलाय. नक्कीच मॅडम. याच्यात मी अजून एक सांगेल की एखादा पुरस्कार ज्यावेळेस आपल्याला मिळत असतो त्यावेळेस आपली जबाबदारी देखील वाढत असते, परंतु त्याच्यातून ती प्रेरणा घेऊन आपल्याला परत ते काम सातत्याने करत राहावंसं लागतं आणि त्या माध्यमातून जर बघितलं तर पुन्हा आपण त्या यशाच्या पायरीवर चढत असतो. मी दुसऱ्या प्रश्नाकडे येणार. ज्ञानशक्ती क्लासेस हे आपले साक्रीमध्ये चालू असतात, तर आपण साधारण आपल्या क्लासबद्दल आणि क्लासमध्ये जे ॲडमिशन्स होतात किंवा जे आपण विद्यार्थ्यांना जे शिकवतोय त्याबद्दल काय सांगा? त्याच्या आधी एक छोटीशी पार्श्वभूमी सांगेल. हो. आम्ही आताच कोरोनाच्या पिरियडमध्ये साक्री येथे पप्पांचं रिटायरमेंट झाल्यानंतर आम्ही तिकडे आलोय. आमचा नेटिव्ह प्लेस आहे ते. त्याआधी एक्सलन्स अकॅडमी गंगापूर रोड इथे सौ प्रतिभा सागर देवरे मॅम आहेत, ज्यांना मागच्या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार 2021चा मिळाला. त्यांच्यासोबत 5-6 वर्षापासून मी त्यांच्यासोबत होते. त्यानंतर कोरोनाच्या पिरियडमध्ये मुलांना ज्ञानदान करण्याची एक सर्वात मोठी जबाबदारी सर्व टीचर्स लोकांवर आली, कारण की ह्या कोरोना पॅन्डेमिकमध्ये मला असं वाटतं की सर्वात मोठं नुकसान कुणाचं झालं असेल तर आपल्या सर्वांचंच झालंय. पण सर्वात आपली जी असं आहे की भारत हा आपली कंट्री ही युथ कंट्री म्हणून गणली जाते पूर्ण वर्ल्डमध्ये. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचे जे फॅक्टर्स आहेत ते ऑब्व्हियसली आपले यूथ आहे आणि यूथ त्यांना घडवण्याचं काम हे आम्ही टीचर्स लोक करत असतो. पण कोरोनाच्या या महामारीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आले की पण एक आहे की त्याही पिरियडमध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये हे जे ज्ञानदानाचं काम आहे ते अविरतपणे चालू ठेवलं आणि ते स्वखर्चाने चालू ठेवलं. विशेष म्हणजे कारण की मला असं वाटतं की शहरातली जी मुलं आहेत ती इझिली किंवा त्यांच्याकडे एज्युकेशनल बॅकग्राऊंड ऑलरेडी असतं किंवा थोड्या फार प्रमाणात असतं, पण ग्रामीण भागात तसं नाही आहे. ग्रामीण भागात मोस्ट ऑफ द जे पॅरेंट्स आहेत ते शेतकरी आहेत किंवा खूप साऱ्या फॅसिलिटीज तिथे नाही आहे आणि अशा ठिकाणी काम करण्यात खरंच स्ट्रगलही आले, ऑब्स्टॅकल्स पण आले, पण आनंदही झाला. कारण की एक आहे की तुम्ही ज्या वेळेला समाजासाठी अबोलपणे काहीतरी करत असतात, निमूटपणे काहीतरी करत असतात, तर त्याची दखल मला असं वाटतं या पुरस्काराने आपण विचारलेल्या प्रश्नाचं आहे की किती आनंद झालाय तर ते 2 शब्दात सांगण्यासारखं खरंच नाहीये. कारण की हे जे सगळं स्ट्रगल आहे तर ते कुणीतरी म्हणजे मला असं वाटतं की परमेश्वरी शक्ती ह्या गोष्टी बघत असते आणि ती कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला आपण जे देतो युनिव्हर्स आपल्याला 1000 पटीने ते परत देत असते. या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि त्यामुळे खरंच हा पुरस्कार घेताना आनंद झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं की विद्यार्थ्यांना आम्ही काय देतो हा जो प्रश्न आहे तुमचा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रत्येक शिक्षक हा ज्ञानदानाचं काम करत असतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्ञानदान करणं हा एक वेगळा भाग आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं की मुलांनी ते ग्रास्प करणं किंवा मुलांना ते कितपत समजतंय आणि ते समजूनही मुलांमध्ये मला असं वाटतं की मी 4R सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. नेहमीच असं वाटतं आणि मी क्लासेसमध्ये पण त्या गोष्टी करत असते. त्याच्यापैकी फर्स्ट R आहे रीडिंग, सेकंड R आहे रिकॉर्डिंग, त्याच्यानंतर रिमाइंडिंग अँड रिरायटिंग. ओके,
तर या सगळ्या कन्सेप्ट आहे. मुलांना कन्सेप्ट समजवणं सर एकीकडे आहे, पण ती कन्सेप्ट समजून ती मुलांकडून रिव्हिजनच्या रूपात करून घेणं. कारण की आपण जे शिकवतो तेवढंच मुलं लिहितात असं नाहीये. कारण की मला सर्वांनाच माहितीये की लर्निंग ही एक प्रोसेस आहे, तर ती त्या पद्धतीने घेतलं पाहिजे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मी जे ऑब्झर्व केलं आहे ते सांगते. मला जे एक्सपिरियन्स आले ते, इव्हन ते शहरात असू दे की खेड्यात असू दे, ग्रामीण भागात असू दे, सगळ्यात महत्वाचं की मुलांना जेव्हा आपण टीच करतो त्यावेळेला इझिली समजतं, पण ज्यावेळी मुलांना ते रिकॉलिंग करण्याचा जेव्हा वेळ येते किंवा लिहिण्याचा पेपर हॉलमध्ये, एक्झाम हॉलमध्ये जेव्हा लिहिण्याची वेळ येते त्यावेळेला ती कुठेतरी अडखळतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं मांडायचा आहे, तर मुलं ही रट्टा मारत असतात. मोस्ट ऑफ द मुलं ही रट्टा मारतात. आताच नाही, आता बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या आहेत. जे मी ऑब्झर्व केलंय ते सांगते, माझे एक्सपिरियन्स मांडते. तर मुलं रट्टा मारतात, त्याऐवजी कन्सेप्च्युअल नॉलेज त्यांना असणं गरजेचं आहे. कारण की एकदा का तुम्हाला ती कन्सेप्ट समजली तर ती तुम्ही तुमच्या शब्दात इझिली मांडू शकतात. आणि जे टॉपर्स असतात, मला असं वाटतं की ते वेगळं काही करत नाही, की ते वेगळी एकच गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. आणि सगळ्यात महत्वाचं हे की तुम्ही याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असा आहे की शिक्षण किंवा ही जी लर्निंग प्रोसेस आहे, विषय काय आहे की मुलांना आपण शिकवणं, मुलांनी ते ग्रास्प करणं. याच्यामध्ये आताच्या सध्याच्या वायरलेसच्या दुनियेत एक हार्मफुल फॅक्टर म्हणेल की मुलं कॉन्सन्ट्रेट नाहीये. ते 5-10 मिनिटं एका जागेवर बसू नाही शकत. आणि हा सगळ्यात इन्फ्लुएन्स आणणारा आणि इरिटेट करणारा फॅक्टर आहे. कारण की जर मुलं फोकसच नसतील तर आपण ज्ञानदान करू किंवा आपण ज्ञानदान काय करणार आणि ते काय ग्रास करणार आणि काय रिकॉलिंग करणार, तर ही सगळी हा जो हे आहे तो मला वाटतं की डळमळीत होतो. त्यासाठी आम्ही क्लासमध्ये काय करतो या प्रश्नाचे खूप छान हे आहे की परमपूज्य श्री निर्मला माता प्रणित सहजयोग मेडिटेशन आम्ही मुलांकडून करून घेतो. आणि गेली 10 वर्ष इव्हन तुम्ही नाशिकला असताना सुद्धा प्रतिभा मॅम आणि आम्ही एक्सलन्स अकॅडमीला हे करायचो. आणि खूप सुंदर मेडिटेशन आहे. आपण पण www.सहजयोगा-meditation.com ला तुम्ही विजिट करू शकतात. खूप छान आणि सोप्या पद्धतीने श्री माताजींनी मेडिटेशन कसं करायचं आणि त्याचे काय फायदे आहेत, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा मला झाला आहे. कारण की मी असं म्हणेल की कुठल्या पण ह्याला ग्रेसिंग आणि ब्लेसिंग असल्याशिवाय तुमचं कुठलंही कार्य करून ती जी शाबासकी आहे किंवा त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते त्या दृष्टीने आपल्याला मिळत असतं. आणि मुलांचं फोकस्ड असणं, जर तुम्ही मेडिटेशन करून अभ्यास केला तर ते जास्त काळ स्मरणात इझिली राहतं. आणि ते तुम्हाला एक्झाममध्ये असू द्या किंवा नॉट ओनली एक्झाम, मला असं वाटतं की आपल्या सर्टिफिकेटवरच मार्क असणं 90%, 95%, 98% हे गरजेचं नाही. तुम्हाला पुढच्या धावत्या युगामध्ये जर टिकायचं असेल, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही ज्याही क्षेत्रात, आणि विशेष म्हणजे तुमचं आवडतं क्षेत्र निवडा. मुलांना हे मला अगदी जातीने सांगायचं आहे की तुम्हाला जेही आवडेल, तुम्हाला स्पोर्ट्स आवडत असेल, तुम्हाला ड्रॉइंग आवडत असेल, तुम्हाला सिंगिंग आवडत असेल, तुम्हाला सायन्स सब्जेक्ट आवडत असेल, मॅथ्स आवडत असेल, तुम्हाला जिथून नॉलेज मिळेल योग्य ते नॉलेज घेऊन तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि बाकी एक आहे ग्रामीण, एक नोटीस केलं आहे की शहरातली मुलं, मला असं वाटतं की शहरात इझिली जे खूप सारे फॅसिलिटीज आहे, नॉलेज इझिली आपल्याला मिळतं, अवेलेबल होतं है ना. बट ग्रामीण भागात तसं नाही आहे. ग्रामीण भागात जर, आणि खरं सांगायचं झालं तर 2 वर्षापासून बघतेय, ग्रामीण भागात खूप चांगले टीचर्स आहेत, पण त्यांची कोणी दखल घेत नाही असं मला वाटतं. घ्यायला पाहिजे, कारण की ते जास्त स्ट्रगल वाटतं मला. कारण की जिथे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे तिथे त्याची हे मला नाही वाटत की जास्त गरज आहे. कारण की त्यातून पण तुम्ही सिलेक्ट करू शकतात. बट ग्रामीण भागातल्या शिक्षकांना वेगळ्या ऑब्स्टॅकल्स येतात, वेगळे स्ट्रगल्स असतात. प्लस सगळ्यात महत्त्वाचं तिथे नॉलेज घेऊन तिथे मुलांना हे करणं. कारण की
ऑब्व्हियसली तुमच्या हॅबिट्स चेंज आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये. तर हे सगळं करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर खूप सारे टीचर्स आहेत की जे खरंच अगदी मी म्हणेन की आपल्या मराठीत म्हणतात, शुद्ध मराठीत म्हणतात हाडाचे शिक्षक असणं. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. हाडाचे शिक्षक आहेत. आणि विशेष म्हणजे पॅरेंट्स पण खूप अवेअर आहेत तिकडचे, ग्रामीण भागातले. आत भली लेट असू देत पण अवेअरनेस येतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की त्यांची खूप इच्छा आहे की त्या मुलांनी पुढे जावं. आणि खूप अवेअर आहेत तिकडचे, ग्रामीण भागातले. आत भली लेट असू देत पण अवेअरनेस येतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की त्यांची खूप इच्छा आहे की त्या मुलांनी पुढे जावं. आणि अजून एक की जेवढे पण UPSC थ्रू MPSC थ्रू जे सिलेक्शन होतात कॉम्पिटेटिव्ह मधून, ते मोस्ट ऑफ द स्टुडंट ग्रामीण भागातूनच येतात, आपण बघितलंय. कारण की जर स्ट्रगल नसेल आणि असं म्हणतात की जर आपल्या डोक्यावर भार असेल तर पावलं पटापट चालतात असं म्हणतात. तर त्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मेडिटेशन मुलांनी नक्की करावं, पॅरेंट्सने पण केलं किंवा, कारण की मुलं अनुकरणशील असतात. जर पॅरेंट्सनेच केलं तर मुलंही करतील. मी माझ्या आई वडिलांचं एक उदाहरण देते. दोघांनाही म्हणजे आईला आणि पप्पांना दोघांकडूनही मला ज्ञानदानाचा वारसा मिळालाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पप्पांनी गेली मागील 30 वर्ष ज्ञानदानाचं अविरतपणे काम केलंय. अजूनही ते करतायत, मला हेल्प करत असतात पप्पा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी पॅरेंट्सला असं म्हणेन की खरंच आई पप्पा, मी आज जो काही दिवस आहे किंवा माझा ईच अँड एव्हरी डे, आई पप्पा माझी खूप भारी आहेत म्हणून कदाचित मी आहे. कारण की हा अवॉर्ड किंवा ह्या सगळ्या गोष्टी एक जस्ट निमित्त आहे. पण जो संघर्ष करावा लागतो त्याच्यासाठी जे काही तुमचं स्पिरिट लागतं तर ते आपल्या इनबिल्ट असतं काही गोष्टी. आणि अजून एक सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगायची अशी की 2 महिन्यापूर्वीच, 2 महिने नाही झाले, 2 महिन्यापूर्वीच माझं लग्न झालंय. तर माझे जे हजबंड आहेत, दोन हे आहेत स्टार मी म्हणेन की ते माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर, की आई बाबा तर आहेतच, पण ते माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर माझी लाईफ 360 डिग्री अँगलने चेंज झाली. आणि दे आर व्हेरी लकी टू मी. ॲक्च्युली माय हजबंड हर्षदराव सोनवणे आणि माझ्या आत्या सासू सरिता भंडारे, त्यांचे खूप मी खूप खुश आहे. कारण की ते प्रत्येक वेळेला मला माहेरी जसा सपोर्ट आहे तसा सासरीही आहे. तर प्रत्येक गोष्टीसाठी ते इन्स्पायर करत असतात. आणि आमच्या यांनी पण खूप सारं स्ट्रगल केलंय. तर त्यामुळे एक आहे की दे नो अबाउट की काय असतं हे सगळं आणि कशा पद्धतीने. तर मी खूप लकी आहे. मी देवाचे इव्हन रोज धन्यवाद मानते की असं सासरही मला मिळालंय जसं माहेर आहे. तर त्यामुळे खरंच गणपती बाप्पाची खूप कृपा आहे सगळ्या याच्यामध्ये. नक्कीच खऱ्या अर्थाने एका वाक्यात जर सांगायचं तर हे बाळकडू आईवडिलांकडनं मिळालं. आणि संस्काराचं जर बघितलं तर ते स्वरूप देखील आईवडिलांकडनं मिळालं. आणि ह्या दोघांची सांगड घालून सासरी आल्यानंतर सासरच्या लोकांकडनं देखील एक खूप छान पद्धतीने त्यांना सपोर्ट मिळाला. म्हणून खऱ्या अर्थाने हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला हेच म्हणावं लागेल. मगाशी पुरस्कार सोहळ्यामध्ये देखील नाशिकचे पोलीस अधिकारी म्हणजे कमिशनर साहेब त्यांनी देखील एक उल्लेख केला आणि त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने आता मिळालं असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी स्वतः सांगितलं की बऱ्याच वेळेस असं होतं की आपले नाव लक्षात राहत नाही किंवा XYZ कुठलंही एखादं नाव असेल, एखादी वस्तू ते आपल्या लक्षात राहत नाही. हे का होतं? तसंच विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील घडतं. आम्ही देखील पूर्ण ते शिक्षण घेऊन पुढे आलेलो आहोत. तर प्रत्येकाच्या बाबतीत ते असतं आणि त्याचं उत्तर ते जसं मेडिटेशन वगैरे सांगितलं किंवा ते कशा पद्धतीने आपण ते त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो आणि लक्षात राहील, ते देखील आपल्याला त्याचं उत्तर मिळालं. दुसरं असं की अजून एक उल्लेख त्यांनी केला की ग्रामीण भागातील शिक्षण आणि शहरी भागातील शिक्षण म्हणजे जसं शहरामध्ये सर्व सुविधा या प्राप्त असतात आणि विशेष म्हणजे की लहान मुलं असेल किंवा जे कॉलेजच्या नंतरचं पुढचं कॉलेज पर्यंतचं शिक्षण असेल की जो टॅलेंटेड असेल त्याच्याकडे फोकस केलं जातं. परंतु बाकी असे पण काही विद्यार्थी असतात की ते ज्ञानाचं काम खूप छान पद्धतीने करत असतात, परंतु त्यांना तसं ज्ञान प्राप्त होत नाही किंवा तसं गायडन्स मार्गदर्शन नसतं.
म्हणून तो ग्रामीण भागातील असेल किंवा शहरी भागातील ह्या दोन्ही ठिकाणी असतो. पण अशा पद्धतीने जर शिक्षकांनी आणि असे शिक्षक जर त्यांना मिळाले तर त्यांच्याकडून जर मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच ते देखील चांगल्या पदापर्यंत किंवा चांगलं शिक्षण घेऊन त्यांचं जे पुढचं भावी आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने ते त्या ह्या जगामध्ये वावरू शकतील असं म्हणायला हरकत नाही. बोलण्यात तुम्ही सर्वच गोष्टी जर बघितलं तर त्या सगळ्या नमूद केल्यात आणि नक्कीच खऱ्या अर्थाने एका मुलाखतीमध्ये किंवा एका या सगळ्या संवादामध्ये हा विषय संपणारा नाहीये. जाताना एकच विचारेल मी की जसं तुम्ही उल्लेख केला फार महत्वाचा प्रश्न आहे, तो सगळ्या प्रेक्षकांना देखील त्याचं उत्तर मिळणं किंवा ते आपल्या महाराष्ट्र शासनापर्यंत म्हणा किंवा सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तो प्रश्न असा आहे की शहरी भागामध्ये एखादा शिक्षक ज्यावेळेस काम करत असतो मग तो भले नॉन ग्रँटेड किंवा ग्रँटेड स्कूलमध्ये असेल कॉलेजमध्ये असेल कमीत कमी त्याला कुठेतरी निवेदन देण्यासाठी किंवा त्याची जी काही अडचण असेल ती मांडण्यासाठी काहीतरी व्यासपीठ तरी असते किंवा लक्ष तरी दिलं जातं. पण तुम्ही आज स्वतः ग्रामीण भागामध्ये त्या अध्ययनाचं काम करतायत, शिकवतायत, खूप अडचणी असतात. उल्लेख पण केला की लक्ष दिलं जात नाही किंवा कारण जर जो ज्ञानाचं काम करतोय अध्ययनाचं काम करतोय तो जर वंचित असेल किंवा त्याला जर काही मिळालं नाही तर तो त्याच्याकडे असून सुद्धा तो समोरच्या विद्यार्थ्याला किंवा दिसत असून सुद्धा काही मदत करू शकत नाही किंवा त्या पद्धतीने त्याला शिकू शकत नाही. अशा अडचणी असतात. तर ह्या माध्यमातून तुम्ही काय आव्हान कराल, काय सांगाल? मला असं वाटतं दखल तुम्ही म्हणाले तसं की दखल घेतली जात नाही. हा जो आहे तर हा जो तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी असं म्हणेन जे आजवर मी करत आले ते की कुणी आपली दखल घ्यावी म्हणून आम्ही काम करत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. कारण की आमची मुलं ज्यांना म्हणजे असे आहेत मुलं की 6वी 7वीची पण मुलं आहेत की ज्यांना या स्टेजपर्यंत खूप साऱ्या डिफिकल्टीज येतात. रिडिंगला प्रॉब्लेम आहे, स्पष्टपणे वाचू शकत नाही किंवा ते या मुलांसाठी ज्या वेळेला तुम्ही टॉपर, मी तुम्हाला मागे म्हणाला सारखं की जर आम्ही टॉपरला मोस्ट ऑफ द हे करत नाही कारण की टॉपरला कोणीही टॉपर बनवू शकतं. बट ज्यांना खरंच काही येत नाही, ज्यांना खरंच ते प्रॉब्लेम्स आहेत है ना, म्हणजे असं म्हणतात की तो शून्य काढून तो एक पाठीवर एक गिरवणं. आपण लहानपणी हे करतो ज्यावेळेला पहिला खडू पकडतो, पहिली पाठी आपण आई बाबा आपल्या हाती देतात, तर त्यावेळेचा तो जो पिरियड आहे तो जास्त स्ट्रगलिंग असतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या वेळेला तुमची ही मुलं बोलू लागतात है ना, तुम्ही लोक इन्व्हेस्टमेंट करतात, तर मला असं वाटतं की एक हाडाचा शिक्षक त्या विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असतो आणि ज्या वेळेला तो विद्यार्थी आणि ते सांगण्याची गरज नाही पडत, ते त्यांच्या बिहेवियरमध्ये त्यांच्या वावरण्यामध्ये इझिली कळतं की हा की काहीतरी समथिंग इज न्यू. तर मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की निवेदन करण्यासारखं खरं म्हणायला गेलं तर मला नाही वाटत. कारण की पप्पांनी मी एक गोष्ट शिकवली आहे की समस्या तुम्हाला किती आहे त्या समस्यांवर बोलण्यापेक्षा तुम्ही तुमचं काम करत राहा, त्या समस्या ऑटोमॅटिकली दूर होत जातील आणि आपल्याला ध्येय आपलं गाठता येईल. अजून एक माझ्या मुलांनी कसं हे करावं तर ते सांगायचं आहे की मी माझ्या क्लासच्या माध्यमातून गेली 8-10 वर्षापासून मी हे करते, म्हणजे माझ्या स्वयंअध्ययनापासूनच ते चालू आहे की ही जी धरोहर आहे ती माझ्या आजोबांनी पप्पांना दिली आहे आणि पप्पांनी मला किंवा मग 4th स्टँडर्डचा मुलगा असू दे तर हे पाटी पेन्सिल जर नसेल तर त्याला आम्ही एंट्री द्यायचो नाही. ही आमची आणि आजवरती हे चालू आहे अविरतपणे. कारण की ज्या वेळेला आपण पाटीवर लिहितो एखादी कन्सेप्ट समजून ज्या वेळेला पाटीवर लिहितो तर ती नुसती लिहित नाही तर ती त्या ठिकाणी आपले सगळे नयन चक्षु किंवा आपले आपण असं म्हणूया फुल कॉन्सन्ट्रेशन आपलं तिथे असतं आणि त्यावेळेला ते जास्त छान प्रकारे आपल्या माइंडवर स्टिक होतं, ते प्रिंट होतं आणि मग त्या ठिकाणी तुम्ही 2-3 टाइम्स पण प्रॅक्टिस केली स्लेटवर तर ते इझिली आपल्याला लक्षात राहील मुलांना. इव्हन मी पण अजूनही मला काही ग्रास्प करायचं असेल, काही प्रॅक्टिस करायची असेल तर मी पाटी पेन्सिलवर करत असते आणि खूप छान मेथड आहे ही. त्याला सगळ्यात महत्वाचं आहे की एक सांगेल की शिक्षकांना पण सांगेल की तुम्ही ज्या पद्धतीने खरंच तळमळीने ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग असू दे
शिक्षक हा ज्ञानदानाचं काम करत असतो. मग तो गव्हर्नमेंट सर्वंट असू दे किंवा प्रायव्हेट कोचिंग क्लास तरी चालू देत. आणि सगळ्यात महत्वाचं हे की तुम्ही तुमचं काम कंटिन्युअसली करत राहा. आज ना उद्या नक्कीच कुणीतरी दखल घेईल. जसं आज आणि होतो प्रत्येकाचा सन्मान एक दिवस आपला नक्कीच येतो. पण आता हा असं नाही म्हणणार मी की हा इथे स्टॉप आहे. उलट हे पुश करण्यासाठी अजून पुढे म्हणजे तरी दूर आहे. Yes, नक्कीच. खरंच मॅडम, ही पण उत्तर आपल्याला मिळाली की आपण आपल्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून आपण आपलं काम सातत्याने करत राहणं आणि त्याची दखल एक ना एक दिवस कुठल्या तरी माध्यमातून ही घेतली जाते आणि ती दखल घेतली गेली की पुढच्या समस्या देखील रस्त्यात जसं एखादा दगड आला की तो आपण बाजूला केल्यानंतर रस्ता मोकळा होत असतो. त्याच पद्धतीने आपल्या समस्या बाजूला होऊन त्या पद्धतीने आपला जो रस्ता असतो तो देखील मोकळा होत असतो आणि त्या ध्येयापर्यंत त्या गावापर्यंत आपण पोहोचत असतो. धन्यवाद मॅडम. या सर्व प्रश्न उत्तरात या सगळ्या संवादातनं तुम्ही विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, शिक्षिका असतील किंवा नागरिक असतील, सगळ्यांना थोडक्यात पण मात्र ज्या त्यांच्या मनातील शंका असतील किंवा त्यांची जी उत्तरं असतील, जे प्रश्न असतील त्याची उत्तरं ही सहज आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही दिलीत. परत एकदा मी आणि स्टार 24 न्यूज तर्फे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि आता एक पुरस्कार मिळाला ही सुरुवात आहे. खऱ्या अर्थाने तुम्हाला अजून बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत आणि यशाची शिखरं देखील गाठायची आहेत. त्यासाठी आम्ही आमच्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्टुडिओला तुम्ही आलात, व्हिजिट केली त्याबद्दल आणि पुरस्कार मिळाला त्या देखील परत एकदा आपलं अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू सर. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सुरेश चव्हाण, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.